नमस्कार मैत्रिणींनो. तर जसं की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने पाहिलेलं होतं. तर आज आपण 30 साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग पाहत आहोत. तर आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला 28 ते 48 साईजपर्यंत कटोरी ब्लाउजची सिरीज आहे ती पाहायला मिळणार आहे. तर इथे बघू शकता 30 साईजमध्ये मी पूर्ण उंची घेतलेली आहे 12 इंच, छाती घेतलेली आहे 30 इंच, कमर आहे 26, बाही उंची आहे 5 इंच, दंडगेर 5.5 इंच, पुढचा गळा आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 8.5 इंच आणि कटोरी पॉईंट आहे तो 4.5 इंच, 5 इंच, कोणाचा 5.25 इंच असू शकतो. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायचं आहे, हे माप आहे ते. ठीक आहे. तर इथे बघू शकता पूर्ण उंची 12 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 13 इंचावरती आपल्याला पूर्ण उंचीचं मार्किंग आहे ते करायचं आहे. तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि इथून इथपर्यंत मी पूर्ण उंची टाकलेली आहे. बघा 12 इंच उंची आहे, तर 1 इंच प्लस करून 13 इंचावरती उंचीचं मार्किंग केलं आणि रुंदी घेतलेली आहे मी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. तर 7.5 इंच अधिक 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे 9 इंचावरती मी इथे रुंदीचं मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला 2 इंच रुंदी घ्यायची असेल तर मार्जिन वाढवून तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता, शिलाई मार्जिन 1.5 इंचाऐवजी. ठीक आहे. तर आता पाठीमागचा गळा आहे तो 8.5 इंचाचा आहे. त्याच्यासाठी मी हा बघू शकता कटोरी ब्लाऊजसाठी मी चार्ट बनवलेला आहे. जर समजा डीप गळा असेल म्हणजे 8 इंचापेक्षा जर पुढे गळा असतो त्याला आपण डीप नेक म्हणतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला शोल्डर, मुंडा, गळारुंदी आणि कटोरीवरती योकपट्टीचं मार्किंग किती इंचावरती करायचं याचा अगदी डिटेल चार्ट मी हा बनवलेला आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा मग याचा तुम्ही डिटेल व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर इथे बघा मी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, कारण पाठीमागचा गळा हा 8.5 इंचाचा आहे आणि इथे मुंडा मी घेतलेला आहे 5.5 इंच. तर जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे जर तुमच्याकडे 30 साईज मापाचा ब्लाऊज असेल तर. ठीक आहे. तर इथे मी शोल्डर आणि मुंड्याची रेषा आहे ती आखून घेतली आणि तिथून पुढे बघा आपल्याला अर्धा इंचावरती इथे छातीच्या इथे मार्किंग केलेलं आहे बघू शकता रेषेवरती. तर हे आपल्याला का करायचं आहे, कारण की आपण इथे मुंड्याचं मार्किंग आहे ते खूप कमी घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला बॅक साईडला ब्लाऊज आहे तो आपल्याला खेचू शकतो, म्हणून आपल्याला हे मार्किंग आहे ते करायचं असतं. कोपऱ्यातून 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतला आणि त्या तिरक्या रेषेचा मध्य करून 2 पॉईंट देऊन घेतलेले आहेत. एका मुंड्यासाठी आपल्या पुढच्या मुंड्याचा मार्किंग करण्यासाठी आणि पाठीमागच्या मुंड्याचा मार्किंग करण्यासाठी. तर इथे शिलाई मार्जिनच्या इथे 1.5 इंचावरती मी खाली घेतलेलं आहे मार्किंग आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घेतले बघा. एकदम परफेक्ट शेप येतो आपला. आणि ते पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि असा हा पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आतल्या डॉटपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता ह्या छातीच्या रेषेवरती तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. सॉरीला आहे 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन राहणार आहे. तर त्याची पण मी रेषा आखून घेतली. तर इथे दोन्ही पार्ट आपले सोबत कटिंग करून होणार आहेत, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. ओके. तर इथे बघा 2.25 इंचावरती मी गळारुंदी घेतलेली आहे. पुढचा गळा 5.5 इंच आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं 6 इंच. इथे खालच्या साईडला तुम्ही गळारुंदी वाढवून घेऊ शकता. मी 2.5 इंच घेतलेली आहे जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर. आणि असा बॉक्स आखून घ्यायचा आणि आता सुंदर असा गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो आम्हाला गळ्याचा आकार आहे तो परफेक्ट येत नाही, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. बघा एकदम परफेक्ट गळा येतो आपला. तर इथे बघा आता 30 साईज आहे त्याच्यामुळे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 2.5 इंचाची सरळ रेषा आखून घेतलेली आहे इथे योगपट्टीसाठी. ठीक आहे. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं मी. परत एकदा सर्व मापे सांगते. शोल्डर 5 इंच, मुंडा 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, पुढचा गळा 6 इंचाचा आहे आणि योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती माप केलं. कोपऱ्यातून 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे पुढच्या मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि तिथून मागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी. तर इथे योगपट्टीवरती 1.25 इंचावरती आता एक मार्किंग करायचं आणि योगपट्टीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा. पण त्या अगोदर तुमचं ब्लाऊजवरती माप मोजून घ्यायचं आहे योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग किती आहे ते. कोणाचं 4 इंच असू शकतं 30 साईजमध्ये, 4.5 इंच असू शकतं, 5 इंच असू शकतं. हे छातीच्या मापावरती डिपेंड करतं. लहान साईज, छोटी साईज पण असू शकते मैत्रिणींनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका की 30 साईज आहे आणि तुम्ही मग 5 इंच घ्यायला हवं तर तुम्ही 4.5 इंच कसं घेतलं. तर हे माझ्याकडे मापाला ब्लाऊज आलेलं होतं त्यांच्या
कटोरीचं माप आहे ते त्याच्यावरती 4.5 इंच होतं. ठीक आहे. तर तुमचं 5 इंच असेल, 5.25 इंच असेल तर तुम्ही 5.25 इंच टाकायचं आहे. बाकी सर्व मापे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठेही फरक करायचा नाही, तशीच करायची आहेत. ठीक आहे. फक्त योगपट्टीचं माप आहे ते तुमचं बदल येऊ शकतं. तर इथे गळ्याच्या कडेने मी इथे बघू शकता 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि ही रेषा आहे ती मी अंदाजे आखलेली आहे. खालची जी सरळ रेषा आखलेली आहे ती आणि तिरकी आहे ती त्याला मॅच केलेली आहे तुम्हाला कटोरीचा शेप परफेक्ट येण्यासाठी. आणि इथे बघा पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे मार्किंग आहे ते तुमचं 2.25 इंच येऊ शकतं, 2 इंच येऊ शकतं. याचं पण काही स्पेसिफिक माप नसतं. ठीक आहे. तर आता हा शेप आहे तो बघू शकता मी स्केलच्या सहाय्याने सुंदर असा गोलाकार देऊन घेते. या पद्धतीने थोडासा गोलाकार शेप देऊन घ्यायचा म्हणजे परफेक्ट आपला शेप येतो. मी परत एकदा सांगत आहे, तुमचा कटोरी पॉईंट तुम्ही योगपट्टीवरती मोजायचा आहे किती इंचाचा आहे. ठीक आहे. लगेच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ओके. तर ही 30 साईजची आपली कटोरी झालेली आहे. जर तुम्हाला ही कटोरी छोटी वाटत असेल तर योगपट्टीवरती तुमचं माप आहे ते तुम्ही 5 इंच 5.25 इंच टाकलं तरी हरकत नाही किंवा 5.5 इंच टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती मोजून बघायचं आहे किती आहे ते तेवढं टाकायचं. बाकी सर्व मापे याच पद्धतीने टाकायची. तर इथे बघा 1.25 इंचाचा तो योगपट्टीचं मार्किंग आहे ते मी जॉईंट करून घेतला आणि योगपट्टीचा शेप बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. तर मी परत एकदा मी मापे तुम्हाला कुठे चेंजेस होतात ते मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येणार आहे मैत्रिणींनो. तर अगदी सोपा असतो कटोरी ब्लाउज, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सहज तुम्हाला जमणार आहे. तर इथे बघू शकता शिलाई मार्जिनच्या इथे पण थोडं 1.5 इंच मी क्रॉस घेतलेला आहे योगपट्टीच्या इथं, म्हणजे परफेक्ट फिटिंग बसतं आपलं. तर आता दोन्ही पार्ट सोबत पकडून आपण या पद्धतीने पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेऊया अगोदर. या पद्धतीने. तर इथे शिलाई मार्जिनच्या इथे न विसरता कट्स मारायचा आणि इथे गळारुंदीच्या इथे कट्स मारून घ्यायचा अगदी न विसरता. त्याने बॅक पार्टला आपलं गळारुंदीचं मार्किंग येतं आणि आपला वेळही वाचतो मैत्रिणींनो. तर एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा कोणी सांगणार नाही. एवढ्या छोट्या छोट्या टिप्स मी परत एकदा परत रिपीट करून तुम्हाला सांगत असते, ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत जेणेकरून त्यांच्या सहज लक्षात येईल कुठे काय चेंजेस करायचे असतात. तर हा बॅक पार्ट आहे तो मी साईडला ठेवते. अगोदर आपण फ्रंट पार्टचं मार्किंग कसं करायचं ते बघूया, काय बदल होतात ते. तर फ्रंट पार्टचे आपल्याला 3 पार्ट येतात बघू शकता, कटोरी, साईड पार्ट आणि योगपट्टी. तर याच्यामध्ये काय काय बदल करायचे असतात आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर साईड पार्टमध्ये अगोदर बॅक पार्टचा मुंडा कट करून घ्यायचा, नंतर योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं, त्यानंतर गळ्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर माझ्या व्हिडिओची मैत्रिणींनो वाट पाहत असतात. एवढी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो माझी ब्लाऊज कटिंगची आणि स्टिचिंगची. ठीक आहे. तर इथे बघू शकता फ्रंट पार्टचे 3 भाग केलेले आहेत आपण, कटोरी, साईड पार्ट आणि योगपट्टी. तर सर्वात अगोदर हा साईड पार्ट आता ठेवून देऊया, याच्यात काहीच बदल करायचे नाहीत. तर योगपट्टीमध्ये आपल्याला इथे खालच्या साईडला 1.5 इंचावरती असं तिरकं मार्किंग करून घ्यायचं आणि हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं. त्याने काय होतं तुमचं कमरेचं मार्किंग परफेक्ट येतं फिटिंगच्या वेळेस आणि ब्लाऊज एकदम सुंदर बसतो. तर ही एक टिप्स लक्षात ठेवा. आणि खालच्या साईडला अर्धा इंचाने न विसरता योगपट्टी आहे ती वाढवून घ्यायची आहे कापडावरती. नवीन असाल तर 1.25 इंच वाढवू शकता. कोणाचं शिलाई मार्जिन किती दाबलं जातं त्याच्यावरती अवलंबून असतं. तर कमी पडू नये म्हणून 1.25 इंचसुद्धा वाढवू शकता. आता कटोरीमध्ये काय करायचं, खालच्या साईडने अर्धा इंचावरती असं मार्किंग करायचं आणि कटोरी मधोमध फोल्ड करून घ्यायची आणि ते अर्धा इंचाचं मार्जिन केलेलं आहे ते मध्यापासून असं कट करून घ्यायचं. आता कटोरी वाढवायची पद्धत पण एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. बघू शकता कोणत्याही मापाची कटोरी तुम्ही अगदी परफेक्ट डोळे झाकून इथे तुम्ही मार्किंग आहे ते करू शकता. कशा पद्धतीने वाढवायची ते बघा. तरी 30 साईजची कटोरी आहे तर मी 1 इंचाने वाढवत आहे, कारण छोटंसं माप आहे ब्लाऊजचं वरती. जर तुम्हाला ही कटोरी छोटी वाटत असेल तर तुम्ही हे माप आहे ते 1.25 इंचाने वाढवायचं. जे 1 इंचाचं लाईन आखलेली आहे मी तिथे 1.25 इंच करायचं बघा. आता काय बदल करायचे, किंवा जर छोटी असेल सेम तर याच पद्धतीने घेऊ शकता. तर अगोदर कटोरी मी इथे बघू शकता जशी आहे तशी त्या 1 इंचाच्या मार्किंगवरती ठेवून आखून घेतली. नंतर मी साईडने 1 इंचाने वाढवलेली आहे. जर तुम्ही 1.25 इंचाने वाढवली तर तुम्ही 1.25 इंचाने वाढवायची आहे. मी 1 इंच वाढवली आहे तर 1 इंच घेतलं. तर इथे बघा पुढे कंटिन्यू 1 इंच घेतलं. गळ्याच्या इथं 1.25 इंच वाढवली आहे. वरच्या साईडला अर्धा इंच आपण फिक्स सर्व मापांसाठी मार्किंग करतो आणि असं हे 1 इंचाचं मार्किंग जॉईंट करत मी आकार आहे तो देऊन घेतला. आता इथून इथपर्यंत आपल्याला मध्य करायचा आहे कटोरीचा.
तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा. या पद्धतीने मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, कारण की एकदम परफेक्ट कटोरी बसते आपली, बघू शकता. आणि आता हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया. आता इथे बघा अजून एक टिप्स तुम्हाला सांगते. हे सरळ कटोरी कापायची नाही, थोडासा गोलाकार शेप द्यायचा. त्यासाठी या तिरक्या रेषेचा मध्य करून 1.5 इंचावरती मध्यावरती मार्किंग करायचं आणि आकार आहे तो गोलाकार शेपमध्ये देऊन घ्यायचा. मध्यावरती अगदी तसंच ठेवायचं आहे, तिथे वाढवायचं नाही. फक्त 1.5 इंच वाढवलेलं आहे तिथे गोलाकार शेप देऊन असं कटोरी कट करायची आणि योगपट्टी छातीमध्ये एकदम परफेक्ट बसते. तर वरच्या साईडला बघा मी अर्धा इंचाने कटोरी वाढवली, गळ्याच्या साईडने 1.5 इंचाला, दोन्ही साईडला 1 इंचाने आणि खाली 1.5 इंचाने वाढवलेली आहे. तुम्हाला जर हीच कटोरी मोठी हवी असेल तर तुम्ही 1.25 इंचाचं मार्किंग करायचं अगोदर, मी जिथे 1 इंचाची सरळ लाईन लागलेली आहे तिथे. नंतर काय करायचं, 1.25 इंचाने वाढवायची साईडने, वरती अर्धा इंचच ठेवायचं, गळ्याच्या साईडने 1.5 इंचच ठेवायची आणि खाली 1.5 इंचाने वाढवायचं. बस एवढंच बदल करायचा जर ही कटोरी तुम्हाला छोटी वाटत असेल तर. कारण की परत परत रिपीट सांगत आहे, कारण की कोणाचा वेळ वाया जायला नको आणि ब्लाऊज चुकायला नको, म्हणून मी काय बदल करायचे ते इथे क्लिअर करत आहे, कारण की तुम्हाला परत प्रॉब्लेम यायला नको मैत्रिणींनो. तर ही 30 साईजची बघा कटोरी मी तुम्हाला अगदी सहज वाढवून दाखवलेली आहे, कशा पद्धतीने वाढवायची. आता आडवा टक्स आणि उभा टक्स आता कटोरीचा किती इंचावरती द्यायचा याचा पण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो पाहिला नसेल तर तुम्ही परत एकदा नक्की बघा, ठीक आहे. तर इथे बघा आता उभा आणि आडवा टक्स आपण देऊन घेऊया. तर इथे थोडासा टोक आलेला आहे, तो मी गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे, बघू शकता. आणि आता मध्यावरती या पद्धतीने कटोरी फोल्ड करून टोक जुळवून घ्यायचे आणि इथे आडवा टक्स दिलेला आहे मी 1.25 इंचावरती आणि उभा टक्स द्यायचा आहे 2.5 इंचावरती. आणि टक्स दिल्यानंतर बघू शकता तुम्हाला कटोरी एकदम परफेक्ट येते. तर बघा मी तुम्हाला इथे व्यवस्थित पिन लावून दाखवते. तर बघा एकदम सुंदर आपला कटोरीला पफ आलेला आहे आणि इथे टक्स मारल्यानंतर बघा फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसत आहे. जर तुम्हाला चेक करायची आहे कटोरी कशा पद्धतीने आपली बरोबर आहे की कमी पडत आहे किंवा जास्त होत आहे, तर दोन्हीकडे गळ्याच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडायचं आणि इकडे अर्धा इंचाचं सोडायचं आणि मध्ये तुमची जेवढी कटोरीचं योगपट्टीवरती तुम्ही मार्किंग केलेलं होतं अगोदर तेवढे येत आहे का चेक करून घ्यायचं. जर कमी वाटत असेल तर मग 1.25 इंचाने कटोरी तुम्ही वाढवायची आहे मैत्रिणींनो, ठीक आहे. तर बघा माझी तर कटोरी इथे परफेक्ट आलेली आहे मापानुसार आणि या पद्धतीने बघा योगपट्टी येणार आहे. तर पहा 30 साईजचं आपलं परफेक्ट इथे कटोरी ब्लाऊज कटिंग झालेलं आहे आणि गळ्याच्या साईडने बघा असं तिरकं यायला हवं थोडंसं, त्याने कमरेचं फिटिंग एकदम परफेक्ट येतं. आणि कापडावरती योगपट्टी अर्धा इंचाने न विसरता वाढवायची आहे, ठीक आहे. तर आता बॅक पार्टचं कटिंग बघूया आपण. बॅक पार्टला 2.25 इंचावरती ऑलरेडी मार्किंग आपलं झालेलं आहे, ते बघू शकता. त्यानंतर पाठीमागचा गळा आहे 8.5 इंच, तर 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉक्स हाकून घ्यायचा. खालच्या साईडला गळा रुंदी तुम्ही वाढवू शकता. आता सारखंच गोल गोल गळ्याचा आकार न देता मी इथे पान गळ्याचा शेप तुम्हाला कसा द्यायचा शिकवते. तर इथे बघा मी मध्यावरती असा अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं आणि सुंदर असा पान गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट इथे पानगळ्याचा शेप आहे तो आलेला आहे आणि इथे शिलाई मार्जिन आखून घेतलं. तर शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती तुम्हाला एक मार्किंग करायचं आहे, पुढे दाखवते. अगोदर टक्स मारून घेऊया. तर शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि ते अंदाजे तुम्ही 4 ते 4.5 इंचाचा टक्स आहे तो देऊ शकता, अर्धा इंचाचा. आणि हे इथे अर्धा इंच मार्किंग केलेलं होतं ते टक्सपासून असं क्रॉसमध्ये आपल्याला आखून घ्यायचं असतं, कट करायचं नंतर. आणि जर गळा तुमचा उतरत असेल तर गळ्याच्या साईडने 1.5 इंच ते अर्धा इंचावरती शोल्डर उतार द्यायचा गळ्याच्या साईडने. बघा एवढे ते बदल करायचे आहेत, त्याने ब्लाऊज तुमचा अगदी परफेक्ट बसतो पाठीमागच्या साईडने कमरेमध्ये, जर तुम्ही असं कट केलं तर. तर या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज आहे तो शोल्डरमधून अजिबात उतरणार नाही. जर असं अर्धा इंचाचा शोल्डर उतार जर तुम्ही गळ्याच्या साईडने दिला तर. आणि ते पान गळ्याचा शेप आहे तो बघा किती परफेक्ट आलेला आहे. पहा या पद्धतीने आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर आता
हा बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा मुंडा मोजून आपण बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं ते बघूया. तर राजाराणी कोचिंग पद्धतीने मी तुम्हाला अगोदर 10 इंचाच्या बाही कटिंगचा इथे मी तुम्हाला कटिंग आहे ते ऑलरेडी शेअर केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानुसार तुम्ही पॅटर्न स्लीव्ज एकदाच बनवून ठेवायची. आणि कोणत्याही मापाचं तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असू द्या, तुम्ही फक्त हा बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा मुंडा असं वरती शोल्डरच्या इथे अर्धा इंच मार्जिन सोडून आणि बाही जोडतो तिथं अर्धा इंच मार्जिन सोडून असं गोलाकार मुंडा चेक करून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर किती येत आहे बॅक पार्टचा मुंडा? 9.25 इंच. तर इथे बॅक पार्टचा मुंडा आलेला आहे 9.25 इंच. मी नोट डाऊन करून घेते. आणि फ्रंट पार्टचा पण मोजून घ्यायचा मुंडा किती आलेला आहे ते बघा. शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडलेला आहे आणि बाही जोडताना जेवढं अर्धा इंच मार्जिन जातं तसं सोडत टेप गोल गोल फिरवून मार्किंग करून बघायचं आपल्याला किती येत आहे. तर इथे येत आहे 9.5 इंच अधिक 1 लाईन येत आहे. 9.5 इंच प्लस 1 लाईन. तर तसंच मी लिहून घेतलेलं आहे बघा. आता हे दोन्ही साईडला ठेवून देऊया. आणि इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे मी. इथे बाहीची उंची आहे आपल्या 5 इंच, दंडगेर आहे 5.5 इंच. तर आता बाहीचं कटिंग बघा, तुम्हाला रुंदी किती घ्यायची, उंचीमध्ये किती इंच घ्यायचं, तसेच छातीनुसार काय काय बदल करायचे, मुंड्याचा शेप कसा द्यायचा, हे सर्व ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहे. म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगत आहे, मी राजाराणी कोचिंग पद्धतीने ही पॅटर्न स्लीव्ज एकदाच 10 इंचाची बनवून ठेवलेली आहे. जेणेकरून कितीही इंचाची बाही येऊ द्या, तुम्हाला फक्त ह्या स्लीवचा आकार आहे तो फ्रंटचा आणि पाठीमागचा आणि पुढचा आकार आहे तो बंद बाजूवर ठेवून आखून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि जेवढा आत्ता आपण मुंडा मोजलेला आहे तो त्याच्यावरती नोट डाऊन करून घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आता मी तुम्हाला पुढे दाखवते, खूप सोपा आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा. 10 इंचाचा व्हिडिओ मी स्लीवचा टाकलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला सहज समजणार आहे, एकदम क्लिअर केलेला आहे. तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि ही पॅटर्न स्लीव्ज बघा बंद बाजूवरती मी ठेवून घेतली आणि अशी जसा आहे तसा आकार पाठीमागचा आखून घेतलेला आहे. आणि नंतर बाही ओपन करायची आणि फ्रंट पार्टचा मुंडा लगेचच आखून घ्यायचा तिथेच बंद बाजूवरती बघा, मध्यापासून लगेचच फ्रंट पार्टचा मुंडा पण मी आखून घेतला. आता आपल्याला उंची किती घ्यायची आहे हे तुम्हाला मी सांगते. तुमची उंची किती पण असू द्या, 3 इंच असू द्या, 4 इंच असू द्या, 5 इंच असू द्या, सेम याच पद्धतीने तुम्ही मुंडा आहे तो आखून घ्यायचा आहे बंद बाजूवरती पुढचा आणि पाठीमागचा. आणि नंतर मग मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. किती पण उंची असू द्या, 3 इंच, 4 इंच, 5 इंच, 6 इंच, त्याच्यात तुम्हाला फक्त 1 इंच शिलाई मार्जिनचं ॲड करायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं. तर आपली बाही आहे 5 इंचाची, तर मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथपर्यंत समजलं मैत्रिणींनो? तर व्यवस्थित लक्ष देऊन पहा, सहज तुम्हाला जमणार आहे. पूर्ण उंची बघा मी इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आता मार्जिनसहित. आता इथे तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची आहे, काकेमध्ये तू काय काहींना थोडंसं कापड आहे ते एक्स्ट्रा लागतं, तर मी इथे त्याचा पण चार्ट टाकलेला आहे. छातीनुसार कॅप हाईट किती घ्यायची त्याचा पण व्हिडिओ बघा. तर मी इथे 2.5 इंच कॅप हाईट टाकलेली आहे. तुम्ही 2 इंच घेऊ शकता, तुम्हाला आवडत असेल तर. ठीक आहे. तर इथे बघा उंचीच्या तिथे मी सरळ रेषा आखून घेतली. आता ह्या मुंड्यावरती हा पाठीमागचा मुंडा आहे आपला, तर बाही जोडताना अर्धा इंच आपलं एवढं मार्जिन जातं बघा. तर सेम त्याच पद्धतीने आता टेप फिरवत आपल्याला पाठीमागचा मुंडा किती आलेला होता बघा, 9.25 इंच. तर 9.25 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि सेम पुढचा मुंडा पण तसाच अर्धा इंचाचं मार्जिन दाबत टेप गोल गोल फिरवत आपल्याला 9.5 इंच प्लस 1 लाईन आलेली होती, तर तसाच त्या रेषेवरती मार्किंग करायचं आहे. 9.5 इंच प्लस 1 लाईन. तर आता ह्या दोन्ही पॉईंटमधलं अंतर मोजायचं आहे. आता पुढचा घेतला तर बाही कमी पडणार आहे, मागचा घेतला तर बाही जास्त होणार आहे. त्यासाठी ह्या दोघांचा मध्ये घ्यायचा आहे आपल्याला. तर किती येत आहे, अर्धा इंचाचा निम्मा केला तर आलेला आहे 1.5 इंच बघा, दोन्हीकडे येणार आहे. तर हा फिक्स माप असणार आहे आपलं. तिथे मोठी लाईन आखलेली आहे बघा. तर हे रुंदीचं आपलं फिक्स माप असणार आहे आणि तिथून पुढे 1.5 इंचावर मार्किंग करायचं शिलाई मार्जिन आपलं. ठीक आहे. तर एकदा काही पद्धत तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही परत विचारणार नाही रुंदी किती घ्यायची आणि उंचीमध्ये किती फरक करायचा. त्याच्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे. तर ही पद्धत नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि पुढे मी इथे शिलाई मार्जिन आखून घेतलं आणि आता सर्व इथे मुंड्याचं मार्किंग मी तुम्हाला डार्क करून दाखवते. तर पहा, राजाराणी कोचिंग पद्धतीने अगदी परफेक्ट स्लीव्ज मी तुम्हाला इथे 5 इंचाची इथे रेडी करून दाखवलेली आहे.
आणि अजिबात कुठे कमी जास्त होणार नाही मैत्रिणींनो. ज्यांना कोणाला बाही जोडल्यानंतर कमी किंवा जास्त होते हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की ही ट्रिक्स वापरून बघा. अगदी प्रोफेशनल पद्धत आहे. तर इथे बघा पाठीमागच्या साईडला 1.5 इंचाचं आपण इथे मार्किंग केलेलं होतं की नाही, तिथे थोडंसं खाली घ्यायचं आहे 1/2 इंच शिलाई मार्जिनच्या इथं आणि असा पाठीमागचा शेप कट करून घ्यायचा. इथे उंचीच्या इथून एक मार्किंग केलेलं होतं ते पण कट करून घेतलं आणि परफेक्ट आपली 6 इंचाची स्लीव्ज आहे ती रेडी झालेली आहे. आणि ही स्लीव्ज मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे कुठे कमी किंवा जास्त होत आहे की नाही. ठीक आहे. तर हा खोलगट भाग आहे तो पुढचा भाग आहे आणि पाठीमागचा भाग आहे तो उभारून आलेला आहे तो असणार आहे. ठीक आहे. तर हा कट करून घेऊया आपण. पुढचा मुंडा आहे त्याचा कट करून घेतला बघा. तर या पद्धतीने आपली स्लीव्ज आलेली आहे एकदम परफेक्ट, बघू शकता. तर आत्तापर्यंत तुम्हाला एवढं सोपं स्लीवचं कटिंग कुठेच पाहायला मिळालं नसेल मैत्रिणींनो. यूट्यूबवरती तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील. माझी कोणतीही पद्धत असू असू द्या, माझे 2 ते 3 पद्धत आहे स्लीव्स कटिंगच्या तुम्ही पाहिल्या माझ्या चॅनलवरती, तर तुम्हाला अगदी परफेक्ट स्लीव्स कटिंग भेटणार आहे. आणि माझे खूप सारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो. नक्की एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करा तुम्ही. तर बघा शोल्डरच्या इथे अर्धा इंचाचं मार्जिन सोडत मी पाठीमागचा भाग चेक केला तर बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे आपलं माप, कुठे कमी किंवा जास्त झालेलं नाही. आणि जोडताना सुद्धा सेम असंच येणार आहे तुमचं. आता फ्रंट पार्टला सुद्धा मी जोडून दाखवते. मध्यापासून असं स्लीव्स ठेवायची मध्यावरती आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत. तर पहा इथे पण एकदम परफेक्ट आलेले आहे फ्रंट भाग आपला. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत ट्रिक्स वापरून बाहीचं कटिंग करायचं आहे. तर आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला आता 28 ते 48 कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलवरती जर मैत्रिणींनो तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर बघा फ्रंट पार्टला सुद्धा इथे मी आतल्या साईडला शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे. चुकून राहिला तर बऱ्याच मैत्रिणींना टेन्शन येते की तुम्ही फ्रंट पार्टला दिलेला नाही. तर स्टिचिंगच्या वेळेस आम्ही ते ॲडजस्ट करत असतो, पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. ठीक आहे. तर कटोरी ब्लाऊज कटिंग एकदम सोपं आहे मैत्रिणींनो, सहज तुम्हाला जमणार आहे. माझ्या पद्धतीने जर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता 32 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि येथे बघा योगपट्टीवरती अर्धा इंच कापडावरती तुम्हाला वाढवायचं आहे. आणि कटोरी जर तुमची कटिंग केल्यानंतर या पद्धतीने छोटी वाटत असेल तर तुम्ही चेक करायचं आहे. परत एकदा मी सांगत आहे, इथे शिलाई मार्जिन दाबायचं 1/2 इंचाचं गळ्याच्या साईडला आणि अर्धा इंच इथे कटोरी जोडतो तेवढं. आणि मध्ये जेवढं तुमचं अंतर येईल तेवढं तुम्ही योगपट्टीवरती अगोदर टाकलेलं होतं का तेवढं बघायचं आहे. 4.5 इंच 5 इंच ते बरोबर येत आहे की नाही. कमी जास्त होत असेल तर थोडंसं वाढवून घ्यायचं आहे 1/4 इंच आणि वाढवायची कटोरी. बस एवढाच बदल करायचा आहे. बाकी कुठेच तुम्ही बदल करायचा नाही. जशी आहे तसं हे मार्किंग तुम्ही 30 साईजसाठी करू शकता. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला 30 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग अगदी परफेक्ट इथे कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईपचा एक नवीन ऑप्शन आहे मैत्रिणींनो, तिथे हाईप करायला पण विसरू नका. त्याच्यावरून आम्हाला मोटिवेशन भेटतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.